महाराष्ट्रातील बंजारा तत्सम जमातीतील अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेली जी सेंट्रल पेविन्स बेरार नागपूर एमपीच्या शिफारसी समेत हैदराबाद गॅजेट लागू केल्याची जी अधिसूचना निर्गमित करून वसंतराव नाईक व तत्कालीन शासनाच्या आणि न्यायाधीश बापट व अन्य आयोगांच्या ह्या जमातीस संविधानाच्या अनुच्छेद 342(2) नुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षण टक्केवारीत विजा अ ची टक्केवारी स्वतंत्र समावेश करणारी राज्य शासनाची स्पष्ट शिफारस केंद्र सरकारकडे करण्याबाबत आज बंजारा समाजातर्फे निवेदन देण्यात येत आहे। मागणीची जी पार्श्वभूमी आहे, अनुसूचित जमातीकरिता 60% आरक्षण अनुज्ञेय आणि अनुसूचित जमातीच्या याद्या केंद्र शासनामार्फत निर्मित करण्यात आल्या असून त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार केवळ संसदेस आहे। इंग्रज राजवटीपासून ते सन 1952 पर्यंत गोर बंजारांना जमाती म्हणून संबोधले गेले, तेव्हा 1950 ला आरक्षणाची यादी जाहीर केली। हा समाज क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट मुळे या भाषावर प्रांत रचनेमुळे सर्व राज्यात यादीत येऊ शकला नाही। त्यामुळे पीपल्स ऍक्ट 1950 च्या सुधारणेच्या चर्चेदरम्यान सदर हुकुमसिंग खासदार पंजाब यांनी बंजारा जमातीस एसटी किंवा एसटी एकाच सूचीत समावेश घेण्याची मागणी केलेली आहे। त्यामुळे आता सर्व राज्यामध्ये बंजारा समाज हा वेगवेगळ्या प्रवर्गात येत असून कुठे एससी मध्ये आहे, कुठे एसटी मध्ये आहे, कुठे ओबीसी मध्ये आहे। तर आमची मुख्य मागणी हीच आहे की बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये व्हीजे प्रवर्गामध्ये समाविष्ट केलेला आहे, त्या आता जे मराठा समाजाने जो उपोषणाची आणि आंदोलनाची भूमिका घेतली, त्यामुळे हैदराबाद गॅजेटियर लागू करून त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची जी मुभा दिलेली आहे, त्या हैदराबाद गॅजेटियरनुसार बंजारा समाज हा मराठवाड्यातील एससी आणि एसटी मध्ये समाविष्ट आहे। त्यामुळे आमची मागणी जी आहे की मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजांना एसटी मध्ये समाविष्ट करून ती मागणी पूर्ण करावी। बंजारा समाजाची बंजारा आरक्षण कृती समिती झालेली आहे, डिक्लेअर झालेली आहे। त्यानुसार जी दिशा होईल ती पुढे ठरवल्या जाईल। कोणी ना कोणी एखादा जरांगे पाटील सारखा कोणी ऐसा मोठा आंदोलन करणार का? ऑलरेडी जिंतूर मध्ये आमचा बंजारा बांधव विनोद आडे यांनी मागील 6 दिवसापासून उपोषणाची भूमिका घेतलेली आहे। तमाम मोठ्या संख्येने तिथे बंजारा बांधव उपस्थित झालेले आहे, लाखोच्या संख्येने तिथे जात आहे बंजारा बांधव। पुढील आज पण तिथे रास्ता रोकोची भूमिका घेतलेली आहे, रास्ता रोको आंदोलन तिथे चालू आहे। पुढील भूमिका योग्य ती ठरवली जाईल। आपलं नाव सर? नितेश राठोड, गोर सेनेचा जिल्हाध्यक्ष। से गोर बंजारा समाजन मारो जय सेवालाल मार परिचय दूसू मार नाम सर रंजित राठोड। मग सकल बंजारा समाजातर्फे एक निवेदन देणं आहे तो आता सन 1901 ते 1948 पर्यंतचे हैदराबाद राज्याचे गॅजेटमध्ये बंजारा जमातीची अनुसूचित जमात म्हणून उल्लेख करण्यात आला पाहिजे, याच्यासाठी आपण इथे उल्लेख इथं आलेलो आहोत आणि निवेदन देण्यात आलेलो आहे। आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, नाहीतर मग आम्ही रस्त्यावर उतरू। 15 सप्टेंबर पर्यंत आमची मागणी 15 सप्टेंबर पर्यंत लवकरात लवकर पूर्ण न केल्यास आम्ही अमरण उपोषण करू आणि पूर्ण सकल बंजारा समाज हा मी स्वतः रंजित राठोड मी करणार आहे। मी देवीदास राठोड, बंजारा समाज आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सकल बंजारा समाज की ज्या ठिकाणी ज्याला बंजारा लमानी असे शब्द म्हटले जातात, तर या जातीला हैदराबाद गॅजेटमध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता त्यापूर्वी अनुसूचित जमातीमध्ये त्याला समाविष्ट करण्यात आलं होतं आणि 1960 मध्ये या जमातीला बंजारा आणि तत्सम जातीतल्या जमातीला व्हीजे असं गणलं गेलं। तर ज्या पद्धतीनं मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं हैदराबाद गॅजेटप्रमाणे, तशाच नोंदी बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये त्या गॅजेटमध्ये आहेत। त्या जशाच तशा या ठिकाणी आम्हाला लागू कराव्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातला जो बंजारा समाज आहे त्या गॅजेटप्रमाणे अनुसूचित जमातीमध्ये यावा, यासाठी आज आम्ही सकल
बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्राचे जे मुख्य सचिव आहे यांचे जे निवेदन आहे ते जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही शासनाच्या पर्यंत पाठवलेले आहे आणि त्यामध्ये आमचं मेन मागणी आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हैदराबादचं गॅजेट लागू व्हावं आणि जर हे गॅजेट 15 पर्यंत लागू नाही झालं तर आमच्या समाजातील बरेच असे हरहुन्नरी युवक आहेत की ते उपोषण करणार आहे आणि ते जेव्हा उपोषण करतील तर आमचा हा जो समाज आहे तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा आम्हाला शासनाकडे कळकळीची विनंती आहे की शासनाने ही जी आमची मागणी आहे संपूर्ण बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घेण्याची ती तात्काळ पूर्ण करावी हीच या प्रसंगी विनंती आहे। जय सेवालाल। मी एकनाथ राठोड सेवादल सेवा संघटनेमध्ये काम करतो, परंतु आज रोजी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती या नात्यानं मी इथं आलेलो आहे आणि जे रणजित भाऊ राठोड आहेत सोबत राठोड सर आहेत आमच्या, आणि आम्ही आत्ताच इतक्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की हा आमचा जो मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावी। मागणी एकच आहे की हैदराबाद गॅजेटनुसार जर समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये कायदे बनवतायत, GR काढतायत, तर त्याचाच आधार घेऊन आमच्या समाजातील विचारवंतांनी अभ्यासकांनी खोल अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासांते आम्ही बोलतोय की हैदराबाद गॅजेटमध्ये जर समजा बंजारा समाज ST मध्ये समाविष्ट आहे तर तो आता का नाही, आणि तो हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला ST मध्ये समाविष्ट करून घ्यावं। भारतामध्ये इतर राज्यात जर ST आम्ही आहोत तर महाराष्ट्रात का नाही, ही आमची एकच मागणी आहे। लवकरात लवकर ती मागणी मान्य व्हावी, नाहीतर बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण आंदोलन चालू झालेली आहेत आणि शासनाने याची योग्य वेळी योग्य दखल घेतली गेली पाहिजे। धन्यवाद।